आज आपण बनवणार आहे गरमागरम वडापाव. तर त्यासाठी चला सुरुवात करूया. आधी बटाटे उकडून घेतलेले आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. बटाटे उकडलेले आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे, स्मॅश करून घ्यायची आहे. अद्रक लसूण ठेचून घ्यायचं आहे. त्यामध्ये मिरची, थोडंसं जिरं कुटून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल, कांदा कापून घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट आणि ठेचा त्यामध्ये टाकून थोडंसं जिरं, अर्धा चमचा हळद, मीठ, धनिया पावडर, मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तोपर्यंत इथे बेसन घेतलेले आहे, त्यामध्ये थोडं मीठ, हळद, ओवा घेतलेला आहे, थोडासा सोडा घेतला. चांगलं मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट आणि गोळ्यांना बेसन लावून छान असे तळून घ्यायचे आहे. तर बघा, आपले छान असे आलू वडे तयार आहे. मस्त करून बघा, छान होतात. तर आपला गरमागरम वडापाव तयार आहे, या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.